स्वागत आहे जस्ट अनिशच्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग असणार आहे फार्म हाऊसचं। मला फार्म हाऊसचं नाव नाही माहिती, पण वाजेला आहे ते माहिती आहे, तर जाऊनच समजेल की कोणतं फार्म हाऊस आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी तसं देईन ते लोकेशन वगैरे, तुम्ही ते चेक करा। तर चला जाऊयात गाईज। आता गाडीत बसले आणि फार्म हाऊसचं नाव आहे सारा आणि दिती फार्म। हां, मला आता समजलं कोणत्या फार्म हाऊसला चालले। तर आता निघालोय आम्ही गाडीतच, आता वाजेला जातोय। मॅपमध्ये तुम्हाला लोकेशन इथपर्यंतच पाठवलं आहे बंगल्यापर्यंत, पण तो फार्म हाऊस खूप आतमध्ये आहे। तर तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचं, बाजूला तो छोटा बोर्ड दिसेल सारा आणि दिती फार्मचा, ते तुम्हाला तिथून सरळच जायचं। हा रस्ता थोडा कच्चा आहे म्हणून एकच गाडी जाऊ शकते। तुम्हाला फक्त पूर्ण सरळ जायचं जोपर्यंत एक घर दिसत नाही तोपर्यंत। तुम्हाला रस्ता भेटत नसेल तर तुम्हाला तिकडच्या माणसांना विचारायला लागेल आणि मग ते बरोबर रस्ता सांगतील, कारण हा खूप आतमध्ये रस्ता आहे, मॅप दाखवत नाही। तर आता समोर गेलो ना तर तुम्हाला एक घर दिसेल, तर त्या घराच्या आतमध्येच जायचं, म्हणजे रस्ता पुढेच जातो, तर तिथे जायचं आणि तुम्हाला फार्म हाऊस भेटेल। गाईज पोचले आता मी फार्म हाऊसला। म्हणजे मॅपमध्ये ना बाहेरच दाखवतोय, हा फार्म हाऊस खूप लांब आहे, तर तुम्हाला तिथे विचारायला लागेल लोकांना। आम्ही पण भटकलेलो, तर हा फार्म हाऊस आहे बघा। अयो ब्लॉगर आहे, याचं पण चॅनल। इथे विहीर पण आहे, म्हणजे फिशिंग पण करू शकतो असं ते बोललेत। ते इथे पण फार्म हाऊस आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे ते फार्म हाऊस। ठीक आहे, चला। एंट्रन्स टाईप असा दिसेल, दुसरं फार्म हाऊससारखं नाही आहे, कारण आपण जसं एंटर करू फार्म हाऊसमध्ये तर तुम्हाला पहिले ओपन हॉल दिसेल, म्हणजे असं दरवाजे वगैरे नाही आहे, ओपन हॉल आहे आणि 3 रूम्स आहेत फॅमिलीसाठी। तर एक रूम बघा कशी आहे, म्हणजे मोठीच आहे, ते एक फॅमिली पूर्ण राहू शकते, जॉईंट फॅमिली असेल तर। ओपन किचन आहे आणि ओपन डायनिंग एरियासुद्धा आहे तिथे। 2 कॉमन वॉशरूम्स आहेत आणि स्विमिंग पूल बऱ्याचपैकी मोठाच आहे, लहान पोरांसाठी वेगळा पार्टिशन केलेला आहे आणि पाळणा झोपत आपण व्ह्यूज बघू शकतो, बर्थडे पार्टी काही करू शकतो आपण इथे, असं फार्म हाऊस आहे। तर गाईज कोण नव्हतं इथे, तर आम्ही आता परत चाललो आहे, म्हणजे आमची माणसं अजून आली नाही आहेत, तर आम्ही आता खायला आणायला चाललो आहे, लाईक वडापाव काहीतरी। एकटं तरी बसून काय करणार ना, म्हणून तोवर काहीतरी नाश्ता आणायला चाललो। गाईज काय भेटलं नाही तर आता दूध घेऊन आलोय आणि बटर टोस्ट घेऊन आले, सोबत आता केक पण आणलाय। अख्खा दुकानच सगळी बंद आहे, तर काय करणार आता। किती फिरलो, ते गाववाल्यांना पण वाटलं असेल की किती फिरते ही गाडी, एकच जागी नसते, आम्ही 3-4 वेळेला फिरून आलोय, काय भेटतच नाही। जाऊ आता, पोचलो। गाईज आमची सगळी माणसं आली आहेत, आता ते सगळे फार्म हाऊस बघतायत। आम्ही तर पहिलेच बघून झालं आमचं, तर आता हे बघतायत। गाईज सगळे आता फुगवायला लागले। एक फुटला, ब्लू थीम करायची, हार्ट येते, ब्लू थीम करायची। हमारा दिल फुट गया, देखो चकनाचूर हुआ। डॅडी पंपाने करते, ही तोंडाने करते, मला येत नाही फुगवता, नाही मला गाड बनते, मी बघते इथं बसायला आले। गाईज इथे फटाके नुसते फुटतायत, फुगे किती फुटलेत, सिरियसली जाम फुटले। ते बघा चादरीत ठेवलेले ते, आणि चादरीत पण फुटले।
म्हणजे व्हाईटवालेच फुटतायत, हार्टवाले हे वाले हे व्हाईटवाले हे फुटतायत नुसते हार्ट. शे किती उचकतोय, किती फुटले आहेत, किती मेहनत खराब झाली आहे काय सांगू. आणि आता ते चादरीत फुटत होते तर त्यांना तर असं सोडून ठेवतोय. ही फुगून बिचारी डॅडी बरोबर फुगवते. ते बघा चिकन होत आहे, चुलीवरचं चिकन. हे दिसतंय. अजून पनीर चिल्ली पण आहे. मज्जा आहे आज. आज मंगळवार आहे पण आम्ही नाही. जे व्हेजवाले आहेत त्यांना पनीर चिल्ली आणि आम्ही खाऊ चिकन. बस अजून काय नाही. ये क्या है? ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. ये पकडते ती मी पकडते पकडते त्यात पायचे पुस्तक. तर गाईस बर्थडेची तयारी चालू आहे. हे बघा हवा येते. बिचारीचा मूड खराब झाला. बघा किती हवा आहे, किती हवा आहे ना. इवन दो मी पण उडतीये जाम. म्हणजे चालूच आहे, अजून झालं नाही आहे तयारी, अजून बाकी आहे. बिचारीचा मूड खराब झाला. तर मी पण रेडी आहे बड्डेसाठी. अजून बड्डे ज्यांचं बड्डे ते अजून आले नाही आहेत त्यांचं बड्डे ते अजून दुसरीकडे सेलिब्रेट करतायत. मग ते इथे येतील, मग आम्ही सेलिब्रेट करू. तोवर आता सगळी तयारी चालू आहे, सगळी तयारी करतायत. गाईज हवा एवढी चालू आहे ना, एवढी चालू आहे ना की काय सांगू. म्हणजे इथे फुगा लावलेला आणि तो बघा उडला तिथे. किती हवा आहे. केसांनाच बघू शकता केस उडत आहेत. चांबेकर हवा आहे. हे बघा इवन तो फॅन किती हलतोय, किती जोरात हवा आहे. शे जामच हवा आहे. हे बघा फायनल लुक आमच्या बर्थडे पार्टीचं सेलिब्रेशनचं. डेकोरेशन झालरला इग्नोर करा थोडा. सिरियसली म्हणजे झालरचं काही कामच नाही. इथे ती फुग्यात गुतली आहे. हे बघा फुग्यात ती कुठं गुतली, इथे ती नावत गुतली आहे. ती हवेमुळे सगळं ते गोंधळ झालंय. मूड खराब झालंय बिचारी. ही पण एवढी हवा आहे ना, एवढी हवा आहे. माझा अख्खा मूडच गेला, अख्खा मूड गेला. ते झालरचे मुलं काय नाही करू शकत. आवरी मेहनत केली आपण, आवरी मेहनत आणि काय हाल झालाय. चल आपण नंतर पप्पा आला ना का फुगा आणू ना खालती टाकू अख्खं. काय मस्त वाटते. बघू आता काय होतंय. उरू दे सध्या केक कापूस तर तरी. आता अजून केस बांधायचे आहेत, केस बांधते आणि त्यांचा बर्थडे त्यांची वाट बघू. आता अजून काय काम नाही आमच्याकडे, तेच करायचं. ठीक गाईज आता सगळी माणसं आली आहेत बघा. म्हणजे सगळेच आता आलेत बर्थडे करण्यासाठी. चला आता बर्थडे करूयात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर, हॅपी बर्थडे टू यू.
गाईज आता बर्थडे झालेला आहे, सगळी केक खात आहेत, सगळं संपलं. केक खाते मम्मी. माझं पण केक खाऊन झालंय, झालं जास्ती खाल्ला चॉकलेटचा केक. आता रात्री मज्जा करू ते पण दाखव. गाईज ही बघा, ही फ्रेम आम्ही दिली आणि ही एक राधाकृष्णाची फ्रेम त्यांच्या फ्रेंड्सनी दिली आहे. हे बघा गाईज सगळे आता भाजी कापायला बसलेत. हे बघा याचं काम झालं, दमला या बिचारा. इथे काय करतो चिकन बारीक करते. कॅरी ऑन. इथे सॅलड चालू आहे गाईज, महाभारत चालू आहे इथे. हे बघा काय या दोघांचं काय चालू. गाईज आम्ही आता माफिया खेळतोय, सगळी आता माफिया खेळतोय. आता जरासं ब्रेक घेतोय कारण खूप आम्ही भांडलोय, घसा दुखायला लागलाय. सो जिरा सोडा मागवला मी, आता खाऊ आणि आता परत चालू करू. गाईज हे बघा, ही दोघं जण पत्ती खेळायची वाट बघतात. मेंढीकोट खेळायचं त्यांना ऍक्च्युली, पण कोण भेटत नाही खेळायला. आणि इथे आम्हाला झोपा आलं. 1 वाजायला आलेत, 1 वाजायला. हिला झोप नाही, हिला खेळायचंय, पण गाईबा झोपाली. इथं झोपली. यांना मेंढीकोट खेळायचं आणि कोण भेटत नाहीये बिचारे. 1 वाजलंय. पूर्वीचा मला झोपाली पण त्याला काय नाही. ही लोक जागे राहतील तर राहू दे. हे बघा ब्लॉगर. इथे तर अर्धी झोपली माणसा, तिथे पण झोपलंय. अजून आता आमची पण तयारी चालू आहे. गुड नाईट गाईज. सकाळचे 10 वाजलेत आणि मी आत्ता उठली आहे. सगळे आधीच उठलेत, पण रात्री 3 वाजता झोपली. तरी 10 वाजता उठली. तर बघूया काय करते ती लोक. सकाळचा नाश्ता चालू आहे इथे, मस्ती चालू आहे यांची सगळ्यांची. याला फुगा फोडायचे, पिन शोधतोय इथे. चालू आहे इथे, नाश्ता करतात सगळी जण. मग ही सगळी पोवायला जाते असं. गाईस बघा काय, बकरा, मटन आणि हे चिकन आहे. चलो बाहेर आता स्विमिंग पूलमध्ये कोण नसेल गेला, कारण सगळे आता इथे नाश्ता करतात. नंतर सगळी पाण्यात जातील तेव्हाची व्हिडिओ दाखवते. गाईज सगळी आता पाण्यात उतरली आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा या सगळे पाणी थंडे बोलतायत. कंटाळते याला कारण की बुडेल म्हणून काय करतात सगळी वर डॅडी पण येतात, थंड पाणी बोलतात. सगळ्यांची मज्जा चालू आहे. माझ्या हातात फुगा आहे. अजून काय मी नाही पाहुणं, मी काल पावलो. ऊन पक्का आहे, जास्ती ना मी राहणार ऊनच बस. मटन आहे इथे, सगळी गप्पा मारतायत.
मटण शिजेपर्यंत गॉसिपिंग चालू आहे सगळ्यांची. सगळे गप्पा मारतात आणि तिकडे क्रिकेट चालू आहे का. ये डॅडींची बॅटिंग आहे. डॅडींची बॅटिंग आहे. ब्लॉग कंटिन्यू करा आणि सबस्क्राइब करा आणि पटापट करा आणि आम्हाला पण सपोर्ट करा. कधीतरी हिला पण सपोर्ट करा. गाईज आता सगळ्यांचं सगळं जेवण वगैरे झालं. सगळी पोहली वगैरे. आता आम्ही सगळ्या निघालो. गाईज मला फुल भेटले, गुलाब भेटले. ते पण घेतलं मी नाही कोणाकडून तरी. मस्त आहेत ना गाईज. बघा आता आम्ही चाललो घरी. चलो जाते. नाही ना आमचं नाही. आता सगळ्याची म्हणजे घाई चालली आहे, गडबड चालले सगळे. आता रिकामा करायचा चाललो. टाटा गाईज. हा व्लॉग आता इथेच संपतोय. आम्ही घरी चाललोय. तुम्हाला जर आवडलाय तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि सपोर्ट करा मला.